हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रोड्यू चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अगदी फेमस अशा पाषाण लेकला. इथे ना सेपरेट अशी पार्किंग नाही आहे, तुम्हाला ह्या रोडच्या दोन्ही साईडला ना गाड्या पार्क कराव्या लागतात. आणि हा असा मेन एंट्री गेट आहे. इथे आल्यावरती आपल्या भरोशावरच गाड्या बाजूला पार्क करायच्या आणि इथे ना त्यांनी लेकच्या आजूबाजूला फिरण्यासाठी टायमिंग दिलेला आहे, तो सुद्धा फॉलो करायचा. इथे नियमावली आहे, त्यातले नियम सुद्धा फॉलो करायचे. आणि त्यानंतर तुम्हाला जर इथे आजूबाजूला फिरायला समजत नसेल तर इथे त्यांनी मॅप सुद्धा दिलेला आहे. अगदी फ्रीमध्येच आम्ही इथे आतमध्ये एंटर केलं, कारण की इथे कोणतीही एंट्री फी नाहीये. आतमध्ये एंटर केल्या ही भरपूर अशी झाडं आणि एका बाजूला लहान मुलांचा प्लेग्राऊंड एरिया पाहायला मिळाला. आपण मग अशी ना गाडी बाहेरच पार्क केली. बाहेर गाडी पार्क करण्यासाठी काही असं स्पेसिफिक पार्किंग वगैरे नाही आहे. रोडच्या बाजूला म्हणजे गेटच्या बाजूलाच तुम्हाला गाडी पार्क करावी लागते. आणि त्याच्यानंतर ना एंट्री फीसुद्धा नाही आहे इथे, डायरेक्ट आपण येऊ शकतो. संध्याकाळी 4 ते 6 असा बागेचं टायमिंग आहे. आता आपण एक्सप्लोअर करूयात की आतमध्ये काय काय कसं काय आहे. मला पण अजून माहीत नाही, मी ना पुण्यात राहून पाषाण लेकला फर्स्ट टाईम आले, त्याच्यामुळे मला पण माहीत नाही काय. आता पुण्यामध्ये राहून सुद्धा पाषाण लेकला मी फर्स्ट टाइमच आले, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथला आजूबाजूचा परिसर निहाळून घेतला. अगदी सुरुवातीपासूनच भरपूर अशा झाडांना सुरुवात झाली होती. आतमध्ये एंटर करता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना एक चिल्ड्रन प्लेग्राऊंड एरिया पाहायला मिळतो. त्यानंतर वॉकिंग ट्रॅक आहे. इथे काही फोटोज वगैरे तुम्ही काढू शकता. आणि एका बाजूला ना जिम एरिया सुद्धा त्यांनी केलेला आहे. आता ह्या गेटमधून आतमध्ये गेलो की आपल्याला खरं लेकच्या बाजूने चालायला मिळणार आहे. इथे एंटर करताच मात्र खूप सुंदर अशी शांतता अनुभवायला मिळते. हे इथून आपण एंटर केलं ना की हा त्यांनी पाथवे बनवलाय, जिथून आपण वॉक करू शकतो. आजूबाजूला असे सिटिंग स्पेस आहे जिथे आपण बसू शकतो. आणि ना ह्या साईडला लेक आहे. हा पूर्ण चालण्यासाठीचा पॅसेज आहे. आता पुढे जाऊन आपण बघूयात की काय काय आहे इथे. तुम्ही जर मॉर्निंगच्या टाईमला वगैरे इथे आलात ना तर तुम्हाला खूप छान छान असे बर्ड्स वगैरे इथे पाहायला मिळतील. आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे तेव्हा एवढं छान वाटत नाही, पण मॉर्निंग वॉकसाठी ना एकदम बेस्ट आहे. ह्या झाडांच्या मधोमध अगदी चालण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि आजूबाजूला बाकडी सुद्धा लावलेली आहे. तुम्ही चालून दमलात तर ह्या बाकड्यांवरती आराम करू शकता. इथे आजूबाजूला बघितलं ना की बऱ्यापैकी तुम्हाला कॉलेज ग्रुप पाहायला मिळतील किंवा कपल्स किंवा फ्रेंड्स लोक इथे तुम्हाला पाहायला मिळतील. फॅमिलीला मला बरंच कमी दिसलं इथे. मस्त इव्हिनिंग वॉक वगैरे करायचं असेल, मॉर्निंग वॉक करायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता ह्या लेकला. असं खूप छान असं काही सजावट वगैरे ह्यांनी इथे केलेली नाही आहे आणि असं करमणुकीचं सुद्धा काही नाही आहे. तुम्हाला फक्त वॉक करण्यासाठी हा लेक आहे असं तुम्ही म्हणू शकता. लहान मुलांना आहे थोडंफार इथे खेळण्यासाठी, जसं की आपण मगाशी तो प्लेग्राऊंड एरिया वगैरे पाहिला तर तिथे लहान मुलं खेळू शकतात. पण मोठ्या माणसांना करण्यासारखं असं अजून तरी मला काही दिसलेलं नाही आहे. तरी पण आपण थोडं पुढे जाऊन बघूया. भरपूर चालल्यानंतर फायनली एक व्ह्यू पॉइंट मला दिसला होता. 200 मीटर ऑलमोस्ट चालून आले मी. त्याच्यानंतर एक व्ह्यू पॉइंट दिसलाय मला, जो की हा आहे. वेट, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. आपण चालत राहिलो ना की 10-10 मिनिटावरती असे तुम्हाला पॉइंट पाहायला मिळतील, जिथून ना लेकचा व्ह्यू एकदम छान दिसतो. पॉइंट करून आपण थोडंसं पुढे आलो ना की इथे हा एक व्ह्यू पॉइंट आहे. इथून तुम्ही एक छान व्ह्यू एन्जॉय करू शकता. लेकच्या आजूबाजूने चालताना ना हे एक मंदिर सुद्धा दिसतं. आय गेस ते सोमेश्वराचं मंदिर आहे, पण इथून लेकमधून त्या मंदिरात जाण्यासाठी एक्सेस नाही आहे, आपल्याला बाहेरून जावं लागतं. त्यानंतर थोडंसं अजून पुढे आम्ही चालत गेलो आणि चालता चालता हा एक ब्रिज दिसला. मला वाटलं इतकं चालून आपण ब्रिजवरती आलोय तर ब्रिजवरचा व्ह्यू तरी छान असेल, पण असं काहीच नव्हतं. खाली ना पूर्ण दलदल झाली होती. मे बी तुम्ही जर सकाळी आलात तर खूप छान छान असे बर्ड्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील, पण संध्याकाळी इथे येण्यात तर काहीच पॉईंट मला वाटला नाही. मॉर्निंग वॉकसाठी आणि इव्हिनिंग वॉकसाठी ना हे बेस्ट प्लेस आहे. फक्त फिरायला यायचं असेल, आवर्जून यायचं असेल ना तर माझं म्हणणं आहे की नाही आलात तरी चालू शकतं, कारण की फिरायला येण्यासारखं इथे काहीच नाही आहे ऑनेस्टली. हे बघा, जर तुम्हाला मॉर्निंग वॉकला यायचं असेल, इव्हिनिंग वॉकला यायचं असेल ना तर तुम्ही इथे डेफिनेटली येऊ शकता, कारण की चालण्यापलीकडे इथे करण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे एंटरटेनमेंटसाठी ना इथे बेसिकली काहीच नाही आहे. तुम्ही फक्त इथे येऊ शकता, छान अशी ग्रीनरी एन्जॉय करू शकता किंवा छान असं वॉक करू शकता, थोडा वेळ बसू वगैरे शकता. बाकी इथे एंटरटेनमेंटसाठी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, जर वॉक वगैरे करायची हाऊस असेल, चालायची हाऊस असेल तर डेफिनेटली ती हाऊस फेडायला तुम्ही इथे येऊ शकता. बाकी इथे पाहण्यासारखं असं काहीच नाही आहे.
जेवढी या प्लेसची हाईप आहे ना, मला तेवढं भारी हे प्लेस वाटलं नाही. इथे ना शांतता नक्कीच आहे, छान अशी गर्द झाडी सुद्धा आहे, पण ना तुम्ही 1-2 तासानंतर इथे बोर होऊन जाल, कारण इथे बोटिंग वगैरे सुद्धा नाहीये किंवा काही करमणुकीसाठी सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर वन टाइम व्हिजिटसाठी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही पाषाण लेकला येऊ शकता. चला तर मग तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.